त्यापैकी एकालाही अजूनपर्यंत भरपाई मिळालेली नाही. आणि हा मृत्यू होता हा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमचा बळी आहे. आणि देशभर चाललेल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये जो अरेंजमेंट आहे तिथले कामगार भोगत आहेत. आणि म्हणून मुंबईतल्या कामगारांच्या वतीने मी तुम्हाला त्यांच्यावरती सुद्धा अशा प्रकारे जो अन्याय होतो त्यांचीही मागणी हीच आहे तिथल्या संबंधित इस्टॅब्लिशबरोबर की अशा प्रकारे आपल्या भावाला जर काय अन्याय होत असेल तर आम्हीसुद्धा तुमच्यासोबत आहोत. आणि त्याप्रमाणे साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं. मला आशा आहे की ते खऱ्या अर्थाने याच्यात व्यवस्थितपणे करतील. कुठल्याही राजकीय प्रेशरला बळी न पडता एक खऱ्या कोविड योद्ध्याला, कारण 2च कोविड योद्धे रस्त्यावर होते, एकतर पोलीस खातं आणि तुम्ही 2 कोविड योद्धे रस्त्यावर होते, बाकी सगळे घरी होते अशा वेळेला आणि डॉक्टर मंडळी. तर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते नक्की आपल्याला आपल्या सहकार्याला न्याय मिळवून देतील. मी साहेबांचे तुमच्या वतीने आभार मानतो. DCP साहेबांचे सुद्धा आभार मानतो. थोड्या वेळामध्ये तिची प्रोसिजर काय झाली ती बघूया आणि त्याप्रमाणे आपला माणूस आपल्या ताब्यात घेऊया. 2 गोष्टी होत्या ज्या तुम्ही सगळ्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांची भावना होती की माझा सहकारी माझा भाऊ गेला आहे. त्याप्रमाणे त्याचा अंत्यसंस्कार इथून आपल्याला 160 किलोमीटर जायचं त्याचं गावी, त्यापेक्षा इथेच व्हावं अशी तुमच्या मगाशी सगळ्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही तयारी